उमरेड तहसील हद्दीतील कुंभारी मोहपा आणि पैंढरबोधी तलावाजवळ सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरुम उत्खननावर तहसीलदारांनी छापा टाकून मोठी कार्यवाही केली। या कार्यवाहीत पोकेलिन मशीन आणि ऑपरेटरला ताब्यात घेण्यात आले, तर ट्रक चालक मुरुम भरलेला ट्रक घेऊन पसार झालाय। तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 10 मार्च रोजी उमरेडपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभारी मोहपा गावातील पैंढरबोधी तलावाजवळ बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती तहसीलदारांना मिळाली। यावर तात्काळ कार्यवाही करत तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला आणि पोकलँड क्रमांक 200 टाटा हिटाची आणि ऑपरेटर संदीप कुमार रोकडे यांना ताब्यात घेतले। उत्खनन करणाऱ्या आरोपींनी गावकऱ्यांना संशय येऊ नये म्हणून पोकेलिनच्या मागे पाटबंधारे विभागाचा बॅनर लावला होता। तपासानुसार पोकेलिनचे मालक नागपूरचे प्रमोद काळे यांनी ही मशीन राजूरवाडे येथील राजेंद्र राजपूत यांना भाड्याने दिली होती। कार्यवाही दरम्यान सुमारे 700 ब्रास मुरुम बेकायदेशीरपणे उत्खनन झाल्याचा पंचनामा करण्यात आला। तहसीलदारांनी जप्त केलेली पोकेलिन तहसील कार्यालयात जमा केली आहे। ही कार्यवाही तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रदीप वरपे, विभागीय अधिकारी चंद्रकांत सातकर, आदेश बागेश्वर, तलाठी त्र्यंबक वेलाडी, किरण निमजे यांनी केली। याबाबतचा पुढील तपास सुरू असून पडून गेलेल्या ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाटरावे, उमरेड।